फायनली एक्झाम संपली. हिप हिप हुर्रे. सायली, काय रे? तुला निलंबरीने बोलवलंय आत्ता लगेच. किती बोरिंग वर्ष होत यार. हो ना भाऊ. अरे सालभर अभ्यास करू करू ना ए बी 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 पूर्ण एक मला काय म्हणायचंय, अभ्यास करू करू डोक्याची वाट लागली असं मला म्हणायचं होतं. मी थांबवलं नसतं तू काय म्हणणार होता माहिती. आता नो युनिफॉर्म नो ड्रेस कोड. आता कुठे परीक्षा संपली म्हणून आपण एवढे खुश होतोय. रिझल्टचं काय? केलीस गाठ? केलीस? अरे आत्ताच परीक्षा संपली आहे ना, शांत राहा ना जरा, एन्जॉय करा ना यार. अभय खोटं का बोललास? नव्हतं बोलवलं तिने मला. नाही काय मी चुकीचं ऐकलं असेल. तू पण ना. चल. हो पुढे मी आले. हाय निलंबरी. आहे. तू का जात नाहीस पाण्यात? अगं ए अरे निलंबरी, तिथं काय बाहेर करती? मार डुबकी पाण्यात. ए तिला पाण्यात याची भीती वाटते. ए अरे निलंबरी, हे पाणी फार खोल नाहीये. अरे नसेल यायचं तिला. का उगाच जबरदस्ती करताय? काय तुला यायचं नाहीये? बघा तुला पक्का यायचं नाहीये. आता बघूच मी कशी येत नाही ती. थँक गॉड तू आला. नाहीतर हंड्या काही करून ऐकलं नसतं. रिलॅक्स निलू, मी आहे ना. अरे मला खूप भीती वाटते लहानपणापासून पाण्याची. आय नो. प्रत्येकालाच कसला ना कसला तरी फोबिया असतो. कळतंय ना हे तुला? मग सांग ना त्यांना पण. अरे हो 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 सांगतो, पण त्याआधी तुला सांगतो. कारण काय ना, पाण्यात बुडणं काय असतं ना मला चांगलंच माहिती आहे. तुला माहिती आहे, आपल्याला जर पोहायला येत नसेल ना तर नाकातोंडात पाणी जायला लागतं, कुदमरायला होतं आणि मग हळूहळू डोळ्यामध्ये रक्त जमा व्हायला लागतं. मी बघितलंय फिल्म्स मध्ये बऱ्याच वेळा. पण मी प्रत्यक्षात बघितलंय. काय सांगतोस? हो, इकडे डोळ्यात रक्त जमा व्हायला लागतं, तिकडे फुफ्फुसामध्ये पाणी जायला लागतं की लाल झालेले डोळे बुबुळातून बाहेर यायला लागतात. तुला माहिती, जीभ तर आधीच बाहेर आलेली असते. ही बघ अशी. अबे प्लीज, खूप भीती वाटते प्लीज. ऍक्टिंग काय तुम्हाला कळत नाहीये का? तिला नाही जमत, तिला मदत हवी आपली. विक्रांत तू तरी जा ना प्लीज. अरे तिला चांगलंच पोहता येतो. मग काय रे, तिला सवयच आहे खोटं बोलायची. ती एक्झामला हेच करते. पेपर टफ गेला सगळ्यात जास्त सप्लिमेंट घेते ही. तुम्ही विक्रांत प्लीज तू तरी जा ना यार. कमॉन थैली, अगं 5 फूट खोल आहे फक्त. अरे काही नाही, तू घाबरायचं काही कारण. निलंबरी लवकर वर ये, आम्ही डायनिंग जवळ वाट पाहतोय. अरे
10 वर्षात पहिल्यांदाच कोणीतरी इथे पाऊल ठेवतंय। आता हे तुझं जग आहे, पाऊल ठेवण्यापूर्वी विचार कर। भीती तर वाटत नाहीये ना? भीती आणि मना, तुम्ही अजून मना वालिक लिहून आहे हो। मी खवीस आहे, तो पण असा तसा नाही, सातपाडीचा खवीस आहे जो कुणाच्याच बापाला घाबरत नाही। पण तुमचा वाघ असू दे, डुक्कर असू दे, नाही अजून कोण पण असू दे, आला जर मांग्या तावडीत ना तर टाकीन जो फलफटून। का काय झालं घाबरायला? नाही अंदीमध्ये पायाखाली उंदीर आला ना की जरा दचकाय होत, आपण पण जरा बेसवत असतो ना, बाकी तसं काय नाही हो। मग हे काय चाललंय? मांजी फाटली ना की हे आपसूक होते, बाकी काय नाही। मी दिसायला जरी वाघासारखा असो ना तरी माझा कालीच ना सशासारखा आहे, बाकी काय नाही। काळजी करू नकोस, या इथे भरपूर साप आहेत उंदरांना खायला, ते सुद्धा विषारी। तुला आता सावध व्हायला हवं। आता आपण व्यवहाराचं बोलूया। यापुढे हे रिसॉर्ट तुला सांभाळायचं आहे, त्या बदल्यात तुला दरमहा 5,500 रुपये मिळतील। तर साडेबिडे मना जमणार नाही हो, मना पूर्ण 5,000 देणार असेल तर बोलायला तर आम्ही चाललो। मी 5,500? काय विषय तुम्हाला पटत असेल तर घ्या, नाही तर सोडून द्या, आम्ही चाललो। काय ठरलं मग? 5,000 ठीक आहे। उद्या ती पोरं येणार आहे, त्यांना काहीही कमी पडता कामा नाहीये। आजपासून कामाला लाग। श्री गुरुदेव दत्त। आई 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 गो, आई 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 अगं आधी सोड बघू मला। सोडते, पण त्या आधी तुला काही गोष्टी सोडाव्या लागतील ना, आत्ता कबूल कर बघू। म्हणजे सगळ्यात आधी ना अगे असे छोटे मोठे हिशोब करणं बंद करायचं हा, आणि असं एकाड एक दिवस दूध घेणं ह्याचा हट्ट करायचा नाही। अगं हो मान्य, पण असं झालंय तरी काय? आई मला नोकरी मिळाली आहे आणि अगदी मनासारखी, मला हवी होती तशी। कॉर्पोरेट जॉब आहे आणि पगारही उत्तम आहे। अगो बाई, हळूहळू दत्त माऊलींची कृपा गो बाई, त्यांच्यामुळे हे सगळं झालं। मी नेहमी सांगत असते सगळं चांगलं होऊ द्या। ते सगळं बरोबर आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या आईचा आशीर्वाद आहे माझ्या बरोबर। आणि आई हे बघ, माझं ठरलंय, मी लगेच 2 दिवसात जॉईन करणार आहे आणि पहिल्या महिन्याचा पगार आला की लगेच तुझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करणार आहे। ते सगळं ठीक आहे अगं, पण 2 दिवस म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींचं काहीतरी ठरलंय ना, ते काय? रियुनियन। हा तेच, आज उद्या एवढ्यात भेटायचं ना तुम्हाला? काय ग आई 10 वर्षांपूर्वी नीलांबरी गेली आणि तुम्ही सगळे वेगळे झालात। तिच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे तिला आणि गुरुमाऊलींनाच माहिती, पण तुम्ही मात्र सगळे बदललात। आधी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे तुम्ही, त्यानंतर तुम्ही फोनवर पण कधी बोलला नाहीत। आई प्लीज प्लीज नको ना तो विषय परत। आता मी जाणारच नाहीये तर का बोलायचं त्या विषयावर? अगं कुणाचा फोन आहे?
बघते हा. अगं मग बोलत का नाहीये? तुलाही माझ्यासारखा त्रास सुरू नाही ना झाला? रोहिणी, सायली, अगं कशी आहेस? मी छान आहे. अगं आणि हे काय, कितवा महिना? 6वा. अभिनंदन. अगं तू काहीच नाही कळवलंस. बर मी आधी आत येऊ का? सॉरी. ये ये ये, हळू सावकाश ये. ये. आणि काय ग, कळवलं नाही का म्हणतेस? टच मध्ये तरी होतीस का तू? किती फोन केले मी तुला, फोन उचलायचे नाही, मेसेजेसला रिप्लाय करायचा नाही. तुझ्या जुन्या घरी जाऊन आले तेव्हा हा ऍड्रेस मिळाला मला. इतकी फिरलीये, शोधत शोधत इथे आले. या अवस्थेतही फिरवलंस मला. म्हणजे तुझी जुनी सवय मला त्रास द्यायची गेली नाहीये अजून. कोण आलंय ग? आई आई, सावकाश सावकाश. कोण आलंय? आई, मी रोहिणी. ओळखलत का? ओळखलं की. सायली बरोबर खेळायला यायचीस घरी, तेव्हा माझं टिकल्यांचं पाकिट पळवून न्यायचीस. अजूनही आहे का ग तुझी सवय ती? काय आई तुम्ही पण. बरं बसा बसा, गप्पा मारा. बऱ्याच दिवसांनी आलेस ना. बैस बैस, गप्पा मार. तू बोलून घे, मी पाणी घेऊन येते. आले. कुठे आहेस तू? तुला काय करायचंय? न सांगता गाडी का घेऊन गेलीस? आत्ता कुठे आहेस ते सांग. जीव गेला तरी सांगणार नाही, आणि मी काय आता परत येणार नाहीये. बस वाट बघत. बस ना. अगं नवऱ्याचा फोन होता. सतत काळजी करत असतो माझी. बरं चल, आपण बोलत काय बसलोय? आधीच मला इथे यायला उशीर झालाय, अजून पुढे उशीर होईल. कुठे? कुठे म्हणजे रियुनियनला. कसं कुठे जायचंय तू ग्रुपवर वाचलंच असशील. 10 वर्षांनी भेटतोय यार आपण. काय तुला माहित नसल्यासारखं दाखवू नकोस हं. तू ग्रुपवरचे सगळे मेसेजेस वाचलेस, माहितीये मला. अगं नाही नाही, त्यासाठी नाही नाही म्हणत आहे मी. पण मला आजच नवीन जॉब लागलाय. काय सांगतेस? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आता तर तिथे डबल पार्टी झाली पाहिजे. बरं चल, तुझी बॅग रेडी आहे का? मी हेल्प करू तुला काही? अगं नाही रोहिणी, प्लीज समजून घे ना. आईला इथे ठेवून मला नाही येता येणार ग. आत्ता कुठे नवीन जॉब मिळालाय आणि अगदी मनासारखं आहे, पॅकेजही चांगलं आहे. त्यामुळे आता आईला सोडून मी कुठेच नाही जाणार. तू असं सांगतेस जसं काही उद्यापासून तू घरातूनच काम करणार आहेस. हे बघ, आता कारण सांगत बसू नकोस. 10 वर्षांनी भेटणार आहात तुम्ही सगळेजण. जाऊन ये, खरंच तुला बरं वाटेल. एकदा का नोकरी, घर, संसार हे सगळं सुरू झालं ना, मग इच्छा असून सुद्धा काही गोष्टी नाही करता येत. तू बस इथे. बरोबर आहे की नाही ग रोहिणी? सांग मला. हो खरंय. बघ आता तर आईने पण परवानगी दिली. मी म्हणतेय म्हणून तू भाव खातीयस ना? नाही, माझ्या जागी निलांबरी असती तर ती काही बोलायच्या आधी तू बॅग भरून रेडी झाली असतीस. मला माहितीये ना. काही नाटकं करू नकोस. सगळे आहेत यार, चल ना. अभ्या आहे, हणम्या आहे, अनुजा आहे आणि विकी पण आहे. काय निघायचं का आता? अगं मी उद्या जॉईन करते म्हणून सांगितलंय ग. ए शहाणे, तू मला काय सांगतेस? मी पण 4 वर्ष जॉब केलाय, मला माहितीये. तुला अपॉइंट केलं म्हणजे काय लगेच उद्याच जॉईन केलं पाहिजे असं काही नसतं. तू कर ना त्यांना फोन. आपल्याला अजून अभ्यालाही पिकअप करायला जायचंय. सांभाळून राहा ग. हो आई, तुम्ही काळजी करू नका, मी आहे तिच्यासोबत. अगं मला तिचीच नाही तुझी पण काळजी वाटतेय. या अशा अवस्थेत तू घराबाहेर पडतेस याच मला कौतुक वाटतंय.
सांभाळून जा आणि न चुकता न विसरता पोचल्यावर मला फोन करा. हो नक्की. बर मी आले. रोहिणी, सायलीला वाटतं मला काही माहिती नाहीये, पण मला अशी एक शंका आहे की बहुतेक तिलाही तोच प्रॉब्लेम सुरू झालाय जो मला आहे. रात्र झाली की नीट दिसत नाही. सांभाळ तिला. इथं असताना ती माझी आई होते, तिथं तू तिची आई हो. अगं कोणाचे एवढे फोन येत आहेत? अगं नवरा ग. मग घे की. अगं त्याचा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे हा. सतत माझी काळजी करत असतो, मला एकटीला कुठेही जाऊ देत नाही. लकी आहेस तू. अगं एवढी काळजी करणारा नवरा मिळालाय तुला. हो त्या बाबतीत मी खरंच खूप लकी आहे. कोणीतरी आहे जो माझी एवढी काळजी करतोय. हाय हॅलो. हाय. हाय सायली. हाय. बरं चला बसा पटकन, आपल्याला ऑलरेडी लेट झालं. बरं ठीक आहे चल, तू मागे बस, मी ड्राईव्ह करतो. अरे नाही ठीक आहे, मी चालवते. या अवस्थेत ड्रायव्हिंग करायची असते का? तू ऐकणार नाहीस ना माझं? माहिती आहे ना तुला. सायली, बोल ना. तू गाडीत बसल्यापासून गप्प आहेस, तू पण बोल ना काहीतरी. अरे ऐकते की मी, तुम्ही बोला ना. अजून तशीच आहेस ना, बोललं कमी आणि समजून घेणं जास्त. तूही तसाच आहेस की, हं? नुसती बडबड बडबड आणि ओके. अभय, अभय काय झालं? अगं अचानक एकदम काहीतरी काचेवर आल्यासारखं वाटलं मला. काय काय तेच कळत नाहीये. म्हणजे? कदाचित भास असेल माझा. मला वाटतं आपण आता इथं थांबायला नको. हा आपण निघूया. हो. अरे केव्हापासून मी तुमची वाट बघायलोय. अरे सध्या मस्त. ए बरं ते नाही जायचं कुठे आपण? त्या तिकडे गेट आहे, मी पाहिलंय. चला मग का थांबलो आपण? चला 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 बसा गाड्यामध्ये. चला अरे चला पटकन चला. चल रोहिणी बस. जन धाव रे मन पाव रे, तुझे प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. ह्या मुंग्या कुठून? अरे मुंग्यानो, तुझे प्रेमाचे किती गुण 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 गगन धाव रे मन पाव रे. चांगलं रे. हेच आहे का? हो. मांग व्हा. अरे मांग व्हा, मांग व्हा. अरे मांग व्हा. थांबा. माझ्या भावकीतले आहोत, गावाकडचे आहोत का राखणीची वर्गणी मागायला आतमध्ये घुसताव काय? मांग व्हा मुकाट्यान, तर टाकीन जो व्हालपाटून. हो, हे रिसॉर्ट आम्ही बुक केलंय. अरे पण मी विश्वास ठेवायचा कसा? आम्हाला हाच ऍड्रेस दिला होता. उद्या ताजमहलाच्या समोर उभा राहाल आणि म्हणाल हाच ऍड्रेस दिला होता म्हणून ताजमहल का तुमच्या बापसाचा होतो काय? हो गॉड गाईज, भयानक प्रकरण दिसते. जास्त शहाणपणा न करता आपापली नावं सांगा, मग मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. मी सत्या, हा म्हणजे माझं नाव सतेज. असं नीट सांग. माझं नाव विक्रांत. सायली. मी रोहिणी. मँडी. अनुजा. ओ गॉड, ओ गॉड. अभय. मी टिकाराम राजाराम चव्हाण. अरे टिक्या बोलला असत तरी चालला सो मुला.
नाव मी हनुम्या. खरं म्हणजे माझं नाव हनुमंत. मला माहिती आहे ना. मी बाबूराव तांडेल. चला. ए मामा, तुला माझं नाव कसं माहित? मला सगळ्यांचीच माहिती आहे. कसं काय? तुमची मैत्रीण तिनं मला सांगितलं. ती तर काल आली होती ना, आणि तुम्ही कोण कोण येणार आहोत हे पण तिने मला सांगितलं होतं. मग नाव सांगा ना तिचं. तर सांगायला गेलो ना तर आठवाय पाहिजे ना. मी काय म्हणतो, तुम्ही एक एक नाव घ्या, मग त्यातला जो बरोबर असेल त्याला मी होय म्हणन. ओ गॉड, आता काय सगळ्या क्लास मधल्या मुलींची नावं सांगायची? ओ गॉड, तू पहिले तुमचं सामान घेऊन या. आम्हीच आणायचं. मला कसं माहिती कोणाचा काय आहे तो. हा चला. बरं काय नाव म्हणलं हा? ऐके तंडेल. तांडेल टाकून जो व्हाल पडून. हाव हाव. हा काय मध्ये एवढा पेटायलाय? बरं बाबा, काय तांडेल. हा, तू मगाशी आम्हाला काय म्हणला? आमची कोणती मैत्रीण काय ती तिकडच्या रूम मध्ये उतरली. त्या समोरच्या खोलीत. बर, चला बघूया कोण येते. ए अरे ऐक, सगळ्या बॅगा घेऊन ये. हा, बघू रे कोण आहे. या सगळ्या बॅग्स घेऊन यायच्या. तांडेल. बाय दार उघड. अगं झोपून काय राहिली आहेस? ही बघ सगळे जे दोस्त मंडळी पण बाहेर आली आहेत. मी चावीने उडतो दार. या त्या माझ्या सगळं जल्ल्या लाईटीचा भरा आता तिला जायला पाहिजे होती. बाय हो बाय बाय बाय. का खाली बिली गेलीस की काय? काय चाललंय काय? कोणीच नाहीये इथे. मी तिला काल रात्री इथे खोलीवर सोडला तो. ए तांडेल, तू काय आमची मस्करी करतोय का? मांग्या डोल्यात बघ. मांजर डोलं तुला काय फुटल्यासारखे दिसत आहेत? पण मी सांगतो तेच खरं आहे. ती इथं काल आली होती आणि मी स्वतः ह्याच खोलीवर तिला आणून सोडली होती. हो एक मिनिट, या बेगी होती का? हीच ती. तुम्हाला सांगतो ना, आता ना मला हिचं नाव पण आठवायला लागलंय. हो निलांबरी. माझ्या तोंडातला बोललास हो बाबा. आणि तिने हेच नाव मला सांगितलं होता. तुमची एकमेकांची तोंड काय बघताय तुम्ही भूत भेटल्याने? तुम्ही माझ्यावर बाहेर झाला आणि असं वाटतंय तिने तुमची वाट बघत बसेल बाहेर कुठेतरी. चला या. थांब रे, काहीतरी बडबडू नको. शक्य नाहीये ते. हो, कारण तुम्ही ज्या मुलीबद्दल बोलताय ती 10 वर्षांपूर्वीच वारली. हे काय? मी परत आली आहे. नीलांबरी.